हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना हे टोमॅटोची चटणी करणार आहे. आता हे टोमॅटोची चटणी करायची आपल्याला. ती पिकलेले टोमॅटो आहेत. 7-8 2-3 पिकलेले आहेत, 2-3 हिरवे आहेत. हे दोन्ही घातलेत. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली, अद्रक घातली आणि कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात बरं का. हिरवी मिरची पण घातली. तुम्हाला जशी हिरवी मिरची घालायची तशी घाला, असे चिरून घालायची. आता आपल्याला हे कुकरमध्ये ह्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्यात. हे कांदा घालून करायची. हे कोथिंबीरच्या काड्या घातल्यानं सुगंध चांगला येते म्हणून कोथिंबीरच्या काड्या सूपमध्ये घालायच्या. चटणी करताना अशा घालायच्या. ह्याची चटणी खूप टेस्टी होती. आपण ह्याला लिंबू आणि साखर टाकणार आहेत. तुम्हाला गूळ टाकायचं असलं गूळ टाका, तसं काही नाही. ह्याचा आंबटपणा वेगळा असते आणि लिंबाचा आंबटपणा वेगळा असते. चटकदार लागते चटणी त्या आंबटपणाने. परत आपल्याला फोडणी द्यायची. आता हे शिजायला ठेवते बरं का. 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या. हे चांगले मऊ व्हावे लागते. तर बाहेर तेलात शिजवताना एवढे मऊ होत नाहीत. आता वैशाली टोमॅटो यायलेत ना, ते होत नाहीत मऊ लवकर. आधी गावरान होते ती लवकर मऊ होते. आम्ही तेलातच करत होतो. आता ह्याला मी चांगल्या शिट्ट्या घेते 3 ते 4 आणि परत गार झाल्यानंतर थोडं मिक्सरमधून काढून कांदा लसूण घालून ह्याला फोडणी देते. ह्याच्यामध्ये अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीरीच्या काड्या सगळं टाकलं. आता हे बघा, हे असं शिजलंय. फोन खराब हो गया अंदर दिखने लगे पूरा. दिखनी गए भी फोन में काहीच दिखनी. चटणी को दिकानो नाही आहे. हॅलो फ्रेंड, बघा हे सकाळी ना मी तुम्हाला शिजवलेलं दाखवलं होतं. कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेणार मी. बघा कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेतले की असे बारीक होते चांगले. आणि कधी पण आपल्याला मिक्सरमधून काढूनच करावं लागतं. ओबडधोबड दळावं लागतं. जास्त दळल्याने चटणी चांगली लागत नाही. आता बघा हे माझी इथं मिक्सरमधून काढून ठेवलं आहे. ओबडधोबड दळलं आहे हे. आणि आता हे कांदे इथं आहे, लिंबू आहे, साखर आहे, इथं मीठ आहे आणि हे सगळे मसाले. ह्याला काय ह्याच्या व्यतिरिक्त काही मसाला लागत नाही. आता इथं तेल गरम ठेवलं आहे मी आणि हिंग ठेवला इथं. आता मी काय करायला हे मिक्सरमधून काढते आणि तेल गरम केलं ना, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकते. ते तडतडलं की त्याच्यामध्ये कांदे टाकते आणि परत मग सगळी ही पेस्ट टाकते. तेल गरम ठेवले. हे पेस्ट तयार झाली फोडणीला आता. आणि तेल गरम ठेवले. तुम्हाला जर तेलामध्ये शिजवून घ्यायचे असेल टमाटे तर त्याला उशीर लागते. का तर वैशाली टोमॅटो कडक येते. तेलामध्ये खूप वेळ शिजत नाही, खूप गॅस लागतो त्याला. आता बघा ह्याच्यामध्ये मोहऱ्या टाकायला. मोहरी जास्त टाका. मोहरी जास्त टाकले ह्या चटणीला खूप छान लागतं. हे का जिरे पण जास्त टाका. हे का जिरे टाकले. आता मला हिंग टाकायचं आहे, पण कांदे भाजूस तर हिंग जळते म्हणून मी हिंग मागून टाकणार आहे. आता कांदा टाकणार आहे. कांदा चांगला भाजून घेते. कांदा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याला हिंग टाकायचं आहे. आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला ही केलेली पेस्ट टाकायची. कांदा चांगला भाजावा आणि गोल्डन कलरवर व्हावा, पिवळा चांगला व्हावा म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकले. मीठ टाकले म्हणून आपण लक्ष ठेवायचं. मी कुकरमध्ये शिट्ट्या घेताना त्या टोमॅटोमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे. मीठ टाकले म्हणून आपण लक्षात ठेवायचं. आणि आता बघा हे चांगला कांदा भाजून घ्यायचा. शिट्टी घ्यायच्या अगोदर तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली, कोथिंबीरच्या काड्या टाकल्या होत्या, कोथिंबीरचे देठ टाकले होते, पुन्हा अद्रक टाकली होती. आता ह्याच्यात कांदा टाकायचा, लसूण टाकायचा नाही. तुम्हाला टाकायचं असतं तर लसूण पण टाकू शकता, पण मी नाही टाकणार लसूण. माझ्याकडे नाही आवडत लसूण. आंबट गोड चटणी आवडते ना माझ्याकडे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये लिंबू आणि साखर टाकायची नसली तर टाकू नका, तसं पण जमते बरं. पण लिंबाचा चटकदारपणा येते ना, तर खूप छान लागते चटणी. आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं. तेल जास्त टाकलेलं आहे थोडं, तर हलवताना लक्ष ठेवायचं, नाही तर हातावर उडून येते. हातावर उडून येऊन पोळं. साडी घालणाऱ्या गृहिणीच्या पोटाला पोळतं आहे. आता असं हलवायला गेलं तर एकदम तेल उडलं की पोटाला पोळतं, म्हणून आपण लक्ष द्यायचं. आता हो का कांदा टाकला आहे ना, कांद्यामध्ये मीठ टाकले ना, कांदा किती छान भाजायला बघा त्याचा. आता हे पेस्ट घेते आणि मी शेंगदाणे बारीक करते. थोडे आणते शेंगदाणे. थोडे आणले तर आणखीन थोडे शेंगदाणे आणून मिक्सरमधून मोठाड घ्यायचे. तर एका शेंगदाण्याचे 4 ते 5 तुकडे करायचे, तर म्हणजे चटणी चांगली लागते. आता हे कांदा चांगला भाजू देते आणि पेस्ट टाकताना शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकताना तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकले ह्याच्यामध्ये धने पावडर टाकायची.
आणि हळद टाकायची. आता हे बघा कांदा छान भाजला आहे बघा, गोल्डन कलर कांदा भाजला आहे. तेल कसं सुटलं आहे कांदा भाजल्यानंतर. आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद पण जास्त टाकू नका बघा. हळद पाव चमचा हळद टाकली, आणखीन थोडी टाकते, चटणी जास्त आहे. हे बघा धने जिरे पावडर टाकायले 1 चमचा टाकले, आणखीन अर्धा चमचा टाकायले. सगळं सांडलं खाली, हात लागला ना कढईचा. आता हे चांगलं भाजले बरं का. आपल्याला आता ह्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे. आता हिंग टाकलं. हिंग पोटाला पचायला चांगलं असतं आणि आपण ती हिरवी मिरची टाकली ना त्याच्यासाठी हिंग टाकायचा. आता ह्याच्यामध्ये ही चटणी टाकायची सगळी मिक्सरमधून काढलेली. पातळ होत असते बरं का ती, का तर टोमॅटोची आहे ना. टोमॅटो तेलात शिजवून केल्यानंतर पातळ होत नाही, पण हे टोमॅटोच तेलात शिजत नाहीत लवकर, खूप वेळ लागते त्याला शिजायला. आता हो का हे चांगले असे हलवून घ्यायची, घट्ट पडू द्यायची बरं का. आणि घट्ट पडल्यानंतर त्याच्यात नंतर घट्ट चांगली पडल्यानंतर गूळ नाही तर साखर टाकायची. आता आपल्याला ह्याच्यात लिंबू पण टाकायचं आहे, ते सुद्धा थोड्या उशिरा टाकायचं आहे. का तर इकडेही ना ह्याची आहे, लोखंडाची आहे. आणि लोखंडाच्या कढईमधलीच चटणी चांगली लागते, म्हणून मी त्याच्यामध्येच फोडणी टाकली. स्टीलच्या कढईमध्ये चटणी चिटकली की चांगली लागत नाही. मी ह्याच्यामध्ये ना साखर टाकणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. आता हे का की चटणी किती छान कलर दिसायला बघा. हो का कशी शिजायची उडती, मग गॅस बारीक करायचा असा. भिंतीवर गॅसवर उडते हो का. आता हे शेंगदाण्याचं कूट बघा, मोठाड आहे बघितलं. जास्त बारीक करू नका, जास्त बारीक केलं तर गिचका होती आणि चटणी पण चांगली वाटत नाही मग खायला. आता बघा किती छान दिसते हे शेंगदाण्याचं कूट मिक्स केलं की चटणी. आणि ह्याला बारीकवर शिजवायचं, हळू मंद आचेवर शिजू द्यायचं. आणि चांगली थोडी आटत आली की त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर आता टाकायची नाही, साखर आता टाकली तर त्याचा पाक होते, आणखीन जास्त उडायला सुरू होते. लिंबू आणि साखर लास्टला टाकायचं आहे. लिंबू पण खूप अगोदर टाकल्यानंतर त्याची चव वेगळी येते, म्हणून लिंबू पण लास्टला टाकायचं. जशी चटणी शिजत आली जाड पडायली की लिंबू आणि साखर टाकायचं त्याच्यामध्ये. लिंबू साखर टाकल्यानंतर आणखीन 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजवावंच लागते. लिंबाची चव कशी असते, कोणत्याही सामानात गरम सामानात लिंबू टाकलं तर चव चांगली लागत नाही, म्हणून आपण थोडं उशिरा टाकायचं. आता बघा मी 1 ते 1.5 हे 1 मोठा लिंबू इथं पिळून घेतला आहे हो का, रस घेतला आहे पिळून, ह्याचा रस पिळून घेतला आहे. आता हे सगळं शिजत आलं की ह्याच्यामध्ये साखर आणि लिंबू टाकणार आहे. कोथिंबीर टाकायचं तर शॉर्टच नाही, का तर मी कोथिंबीरचे देठच मध्ये टाकले होते तर ते देठ सगळे शिजून निघाले. तर आणि वरून मिरची कोणी टाकू नका, कोणती बेडगी पण टाकू नका आणि साधी पण टाकू नका, का तर ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर तिखटपणा येते. कुणाकडे लहान बाळ वगैरे खाणार असलं तर त्याला खूप स्पायसी लागते. बघा चटणीला कलर किती छान आला. असं टेस्ट करायचे, थोडी अशा हाताला घ्यायची आणि मीठ कसं झाले ते टेस्ट करायचं. ह्या चटणीमध्ये लिंबू आणि साखर टाकावीच लागते, अवश्य टाकावी लागते. वैशाली टोमॅटोची चटणी चांगली होत नाही एवढी, जसं गावरान टोमॅटोची होती तशी. आणि तुम्हाला साखर नसली टाकायची तर ह्याच्यामध्ये लिंबू टाका, दोन्ही नसले टाकायचे तर तसंच खा, आपली आपली आवड आहे. पण हिंग मात्र जरूर टाका बरं. शेंगदाण्याचं कूट मोठं करून आणि हिंग जरूर टाका. कांदे मात्र मोठेच चिरून टाका, कांदे बारीक चिरून टाकू नका. कांदे बारीक चिरून टाकले तर त्याला पाणी सुटते परत कांद्यालासुद्धा. आता हे शिजते बघा हळूहळू. ह्याच्यामध्ये काय नाही, नुसते हळद आणि धणे जिरे पावडर टाकली. आणि आता आपल्याला साखर आणि लिंबू टाकायचं आहे. तुमच्याकडे गूळ आवडत असेल तर गूळ टाका, माझ्याकडे साखर आवडते, मी साखर टाकणार. पण हे घट्ट झाल्याशिवाय काहीच टाकायचं नाही. चांगली घट्टसर झाल्यावरच सगळं टाकायचं. त्याच्यामध्ये लिंबाचा रस पण तेव्हाच टाकायचा आहे आणि साखर पण तेव्हाच टाकायची. आणि हे बारीकवर केले बरं का, जास्त मोठं केलं नाही हो का. जास्त मोठं केलं तर मग ते चटणी सगळीकडे उडती आणि अंगावर पण उडते आणि सगळ्या भिंतीवर पण उडते. आता हे चांगली शिजती हो का, शिजायला सुरू झाली. थोडं मला मीठ कमी वाटलं, मी टेस्ट घेतली तर हो का. मी मीठ टाकायले अगोदर मी 2 चमचे मीठ टाकलं होतं ह्या चमच्याने. जवळजवळ अर्धा किलो टोमॅटोची चटणी आहे माझी आणि 2 मोठे कांदे आहे त्याच्यात. चटणी जास्त आहे माझ्याकडे, चटणी खूप आवडते. शिळ्या पोळीबरोबर, शिळ्या भाकरीबरोबर, भाताबरोबर, मी कशाबरोबर पण खावा. ह्यात त्यामुळे तेल सुटू द्यायचं
चांगलं तेल सुटत आलं की त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि साखर टाकायची. ते टाकल्यानंतर सुद्धा खूप वेळ शिजवायचं त्याला. लिंबाचा रस सगळ्याच्या शेवटी जरी टाकला तुम्ही तरी चालतं आहे बरं का. लिंबाची चव वेगळी येते शिजल्यानंतर, म्हणून सगळ्याच्या शेवटी जरी टाकलं तरी चालतं आहे. साखर आता टाकली की त्याचा पाक खूप होते म्हणून नंतर टाकणार आहे. आता बघा हे चटणी चांगली शिजली. आता आपल्याला ह्याच्यात ना साखर आणि लिंबू पाणी टाकायचं. ह्याला साखर आणि लिंबू पाणी टाकलं की परत आणखीन ह्याला आता जवळजवळ अर्धी वाटी साखर टाकायली मी आपल्या रोजच्या वापरामध्ये. ह्या चमच्याने 10 चमचे साखर टाकली आणि आपली रोजची वापरामधली वाटी असते ना त्याच्याने अर्धी वाटी टाकली. आता बघा ह्याला हलवून घेते हां. आता चिटकायली आता ही चटणी होत आली आता. हो का पाक तयार होतं. बघितलं का तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना की आपण साखर टाकल्यानंतर परत ती पातळ पडते म्हणून. पातळ पडली परत. आता ह्याच्यामध्ये नाही हो का एका लिंबाचं रस आहे. तुमच्याकडे लिंबू नसला तर व्हिनेगर टाका, व्हिनेगर नसलं तर आमचूर पावडर टाका. पण लिंबासारखी टेस्ट कोणाचीच येत नाही म्हणून लिंबू टाकल्यालाच बरा. नसलंच काही तर ऑप्शन म्हणून लिंबू सत्वा, नाही तर मग आमचूर पावडर. नंतर आंब्याची साबूत जे आमचूर तयार केलेले असते बघा ते टाकलं तरी चालतं आहे. आता ह्याला बारीक करावं लागतं का तर आणखीन ह्याच्यामध्ये पाक होऊन पाणी उडतंय वरी आणि गॅस आणि भिंती खराब होत्यात. आपल्या अंगाला सुद्धा पोळते. हो का पातळ पडली चटणी, किती घट्ट होती. साखर टाकल्याबरोबर पातळ पडली. खूप चटणी टेस्टी होती बरं काही. फक्त उशीर लागते एवढाच आहे. जवळजवळ 1 घंटा लागते बघा अर्धा किलोच्या चटणीला करायला. आता ह्याला आणखीन 15 ते 20 मिनिट मला शिजवावं लागेल. टेस्ट बघावी लागेल. टेस्ट छान आली आहे. ह्याच्यामध्ये लिंबू कमी पडले, आणखीन अर्धा लिंबू मला टाकावा लागेल. आता हे बघा चटणी चांगली शिजली. ह्याच्यापेक्षा जाड पण करू नका. आता ह्याला तेल सुटते. तेल सुटलं की आपल्याला शिजली म्हणून समजायचं. लहान गॅसवर केली. तेल पण भरपूर घातलं आहे ह्याच्यामध्ये. तेल सुटलं की चटणी काढून ठेवायची. जास्त जाड पण करायची नाही बघा. जास्त जाड केल्यानंतर ती चांगली लागत नाही. आता हे माझी जरी हिरव्या आणि लाल टमाट्यापासून तयार केलेली चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चटणी कशी वाटली. पोळीबरोबर खावा, चपातीबरोबर खावा, वरण भाकरीबरोबर खावा, नाचणीच्या, बाजरीच्या, कशाबरोबर पण खावा, भाताबरोबर खावा. चटणी चांगली लागते बरं का. धन्यवाद.